वेलकम बॅक टू माय चॅनल। MPSC गट अ आणि ब याची संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण 87 जागेसाठी ही जाहिरात आलेली आहे। तर बघा, सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा 79 आणि महसूल वन विभाग महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा 8 एकूण अशी 87 जागा आहेत। रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी 37 जिल्ह्यामध्ये ही एक्झाम होणार आहे। तर आपण अर्ज कधीपासून करू शकतो, तर 31 डिसेंबरपासून आपण अर्ज करू शकतो। तर अंतिम दिनांक असणार आहे 20 जानेवारी, ठीक आहे। आणि तुम्हाला जे चलन भरायचं आहे त्याचं असणार आहे 22 जानेवारी 2026 पर्यंत, ठीक आहे। आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक इथे 23 जानेवारी 2026 बँकेच्या काळामध्ये तुम्हाला, म्हणजे बँकेचे टायमिंग असतो त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे। इथे आपल्याला बघूया की किती आपल्याला पदं कोणकोणत्या विभागासाठी आहेत। तर इथे बघा, आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे, ठीक आहे। तर उद्योग अधिकारी गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी वगळता इतर सर्व संवर्गासाठी जी वयोमर्यादा असणार आहे 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, ठीक आहे। तर इथं बघा, आपल्याला असणार आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, ठीक आहे। उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, म्हणजे गट अ साठी ते आहे आणि गट ब साठी जे खाली दिलेले आहे ते आहे, ठीक आहे। तर बघा, तुम्ही गट अ साठी जर तुम्ही अप्लाय करत असणार तर तुमच्याकडे विद्यापीठाची, म्हणजे कॉमर्समध्ये तुम्ही 55% घेऊन तुम्ही पदवी तुमची असली पाहिजे, ठीक आहे। आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, तर विद्यापीठाची अभियांत्रिकमधील पदवी, म्हणजे तुमचं सिव्हिल झालेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता, किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असेल तरी तुम्ही इथे उद्योग अधिकारी म्हणून तांत्रिक गट ब साठी अप्लाय करू शकतात, ठीक आहे। तर इथे आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे सगळं नोटिफिकेशन आहे। तर इथे बघा, इथे राज्यसेवा जी परीक्षा आहे, पूर्वपरीक्षा 400 मार्कांची होणार आहे, मुख्य परीक्षा 1750, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असणार आहे, ओके। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इथे तुम्ही नक्की फॉर्म भरा। तुमचा अभ्यास झालेला असणार तर परीक्षेचा शुल्क बघा इथे आपल्याला दिलेला आहे। मागासवर्गासाठी असणार आहे 344 रुपये, अमागासाठी 544 रुपये असणार आहे। नॉन रिफंडेबल असणार आहे तो, ओके। तर इथे आपल्याला सांगितलं बघा, उपमुख्य अधिकारी गट विकास अधिकारी गट अ एकूण 13 पदे आहेत। इथे बायफर्फिकेशन दिलं आहे। इथे सहाय्यक संचालक पदासाठी बघा एकूण 32 पदे आहेत। सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण 30 पदे आहेत। उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब एकूण 4 पदे आहेत। पशुवैद्यकीय सेवा महसूल व वन विभाग एकूण 8 पदे आहेत, ठीक आहे। आणि इकडचे जर तुम्ही दिव्यांगत्वाच्या प्रकारामध्ये येत असेल तर तुम्हाला शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन करावं लागणार आहे, ठीक आहे। तर 31 डिसेंबरला ही जी ॲप्लिकेशनची लिंक आहे ती चालू होणार आहे। तुम्ही इंटरेस्टेड असेल तर नक्की फॉर्म भरा, ठीक आहे। थँक्यू।